श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वासुदेवा वासनाद वासुदेवा माया अवयवा म्हणून तू ते माधवा सगुणस्थिती विराजे. हे चक्रचाळका यदुपती वदवी आता रसाळयुक्ती जेणे श्रोते आनंद पावती नवरसांते वेधूनिया. मागिले अध्यायी भर्तरीनाथ अवंतिके आला व्यवसायांते ते जननादी पाळण यथाश्रुत वदविले महाराजा. या परी पुढे कथा गहन वदवी नवरसा सुढाळपण ऐसे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ती जाहला. जाहला तरी आता श्रोती कथा स्वीकारा श्रवणार्थी व्यावसायिक घेऊनी भर्तरी प्रती अवंतिकेसी पातले. पातले परिग्रामाजवळी करिते झाले शिबिरस्थळी रचोनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. ऐसिये परी व्यावसायिक उतरते झाले स्थानस्थायिक तो असता चळा गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्निपेटवुनी एक्या ठाई शेक घेती व्यावसायी तो निकट येऊनी जंबुकमयी कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ केला परी स्वभाषेंत बोलते झाले जंबुक समस्त व्यावसायिक या स्थितींत बैसू नका सावधवा. तुम्हावरी आहे धाडी महातस्कर बळी प्रौढी द्रव्य हरुणी नेतील तातडी सावध होऊनी बैसारे. ऐसे जंबुक बोलता वाणी भर्तरी ऐकता झाला कानी ऐकताची विचार अंतःकरणी करिता झाला महाराजा. मनांत म्हणे व्यावसायिकांना आपण करीत आहो भक्षण तरी यांते श्रुत करून उपकारांते सारावे. की मातेचा उपकार जेवी फेडी तसे खगेंद्र तेवी व्यावसायिकांचा उपकार जंबुकांचे भाष्य तेची रीती सांगावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका तस्कर धाड घालू आले ऐका येत आहे ती तुम्हावरते. म्हणती कळले कशावरून तरी जंबूक बोले स्वभाषे करून भुंकत तरी भाषा मज कळून येत आहे महाराजा. तरी मी तुमचे बक्षिले अन्न म्हणून वदलो गुप्त न ठेवून ऐसे बोले भर्तरी वचन विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करुणी धारण बैसते झाले सावधपणे काश्रवणी योजून या. पोटी घालुनी माल भरती सावध पहारे देती भवती तो तस्कर धाडी शतानुशती येवोन या पोचले. पोचले परी व्यावसायिक परमझुंजार बिद्रदायिक यंत्र घाये तस्कर सकळीक जर्जर केले सर्वस्वी. परमजर्जर तस्कर होता मग वित्ताची सोडूनी वार्ता पळते झाले शस्त्रघाता साहवेना शस्त्रघात. असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते मग निवारण होऊनी हडबडत बैसले शांत व्यावसायिक. शांत होऊनी भर्तरियासी घेऊनी बैसले मंडपासी परी सावधपणी लोटली या निशी दीड प्रहर राहिली. राहिली दीड प्रहर रात्र पुन्हा जंबुक येऊनी येथ भुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती. ऐकती परी भर्तरी ते पुन्हा पुसती प्रश्न उक्ते की पुन्हा जंबुक येऊनी येथे काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक म्हणे आता कोल्हे भुंके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेहुनी आता पांथिक येत आहे दक्षिणे जात शिवबरदी महासमर्थ राक्षस जाणे असे तो. तयापाशी चार रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान तरी त्या ते येईल जो मारून
पूर्ण लाभ तो लाभेल, परी तो लाभ म्हणाल केवता, तरी तयाचा रुधिर टिळा रेखिता, पावेल मग लाभ सार्वभौमता. अवंतिके माझी दक्षतो, तरी त्या ते योजुनी मरण, रुधिरे वस्त्र आणावे भरून, ग्रामद्वारी टिळा रेकुन, विजयबाळी रेखावा. ऐसे भरतरी बोलता त्या ते, विक्रमनरूप होता ते ऐकताची शस्त्र हाता ते, कवळुनिया चालिला. या परी श्रोते कल्पना घेती, शिववरदे त्या दानवा प्रती, काय धन लाभले क्षिती, तेची कथानक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव, पूर्वी स्वर्गींचा होय गंधर्व, चित्रमा गंधर्व तयाचे नाव, महाप्रतापी आगळा. तो सहजस्थिती कैलासासी, जाता झाला भावे मानसी, तो उमेश द्यूत कर्मासी, शिव बैसले खेळत. तो चित्रमा गंधर्वनाथ, येऊनी पोचला अकस्मात, तो उमेसहित उमाकांत, भावे करुणी नमियेला. नमिता देखिले नीलकंठे, मग आश्वासन देऊनी सन्निध नीट, विराजवुनी गंधर्व भट, तुष्ट केला मानसी. निकट गंधर्वा बैसवून, खेळ खेळती दोघे जण, तो अंबेने खेळी डाव जिंकोन, शिवावरी आणियेला. आणिला परी अक्षभास, विविध भासला उभयतांस, तेणे करुणी प्रतिवादास, प्रवर्तली उभयता. शिव म्हणे पडले 18, अंबा म्हणे पडले 12, ऐसा बोलण्यांत फेरा, उभयतांसी पडियेला. मग ते उभय वदती, विवादिता गंधर्वा पुसती, तेणे शिवपक्ष धरुनी चित्ती, अष्टादश पडले म्हणतसे. परी ते पो 12 खरेपणी, असता क्षोभली मृडानी, म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरोनी, बोलतोसी ऐसे तू. परी तव देही असत्यवस्ती, आहे सदृढ पापमती, तरी तू जाऊनी मृत्युक्षिती, राक्षस रूपे वर्तशील. ऐसे बोलता दक्षनंदिनी, गंधर्व व्यापला कंपे करोनी, अंगी रोमांच उठवुनी, शिवचरणी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी, तव पक्ष धरिता येणे काळी, मुखा लागली शाप काजळी, तरी आता काय करू. ऐसे म्हणोनी अश्रू भरून, आले उभय लोचन, तेणे करुणी चित्ती प्रसन्न, पशुपती दाटला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा, नकरी शापाची सहसा चिंता, पुढे सुरोचन गंधर्व मही पर्वता, शक्रशापे वर्तला की. वर्तला परी तया क्षिती, पुत्र होईल तया प्रती, तया पुत्राचे निहाती, मुक्त होशील सुजाणा. तो शस्त्रघाते राक्षस तनुते, तव प्राणाते करील विभक्त, येरी म्हणे लाभ त्यात, मज मारावया कायसा. शिव म्हणे तू ते मुक्त करिता, रुधिर टिळक रेखिता माथा, तेणे टिळके सर्व शोभता, मही भोगील भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत, त्या पुत्रासी काय हे माहीत, तरी तो येऊनी मम वधाते, प्रवर्तेल महाराजा. ऐसे ऐकुनी उमाकांत, म्हणे द्रुमिल अवतार भर्तरीनाथ, त्याचे मुखे होईल श्रुत, सुरोचना पुत्रासी. ऐसे बोलता पंचानन, मग स्वस्थ झाले तयाचे मन, मग दिव्य देहा आश्रमी ठेवून, दानवदेही अवतरला. अवतरला परी बळहीन, येत होता मार्गे करून, तो शस्त्र घेऊनी विक्रम, कानना प्रती प्रवर्तला. या परी आणिक श्रोते बोलती, सुरोचन गंधर्व महीवरती, शक्रशापे पातला निगुती, कैशा अर्थी ते वदावे. कवी म्हणे वो ऐका वचन, अमरपुरी पाकशासन, सभेस्थानी सभा करून, गांधर्वादिक बैसले. पुढे अप्सरा नृत्य करीती, नेटके हावभाव धाविती, तिलोत्तमा आणि मेनका युवती, अर्कज्योती लावण्य.
कैसे त्यांचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन, तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होतसे. ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समता, जयांचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती. मग मुनी येऊनी लुंगी का सोटी, सोडूनी धावती तयांचे पाठी. मग कैचे आचरण योग राहाटी, होती कष्टी कंदर्पे. ऐसी गुणज्ञान स्वरूपस्थिती, लावण्यलतिका चंद्रज्योती. नाट्य करीती ते सभे प्रती, वेधे चित्ती कंदर्प. ते नाट्य करिता सूरपणी, सुरोचन गंधर्व पंचवाणी. अतिवेधला निशिदीनी, लाज सोडुनी तीज कारणे. परमवेदता पंचवाणी, देवसभे ते मदेन गणुनी. एकाएकी सभेंत उठोनी, मेनके ते स्पर्शितसे. धरुनी मेनकेचा हस्त, कूचहस्ताने करी व्यक्त. ते पाहुनी शचीनाथ, परमचित्ती क्षोभला. म्हणे सभास्थानी सोडुनी लाज, कवळी तरंबे ते कामिक काजे. तरी हा ऐसा अधमध्वज, पदच्युत होवो का. जया ते नकळे रागरंग, हीन बुद्धी कामिक योग. तरी हा पतन पावो स्वर्ग, महागर्धभ होवो का. ऐसे बोलता पाकशासन, तत्काळ झाला तेथुनी पतन. पतन होता सहस्रनयन, तुष्ट केला स्तुतीने. म्हणे महाराजा अमरनाथा, उशाप द्यावा माते आता. हे कर्म घडले असता, परीक्षमा करावी जी. तू दयावंत प्रज्ञाराशी, सदा कळवळा हृदयी पाळीशी. तरी पोटी घालुनी अपराधासी, क्षमादान ओपावे. तू मायामी लेकरू सहसा, नगणी माझे अपराधलेशा. तरी तू दृष्टी समपियुषा, मिरवी का मजवरी. ऐसे स्तुतीचे वदता वचन, संतुष्ट झाला पाकशासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा परतोन, स्वस्थाना ते येशील की. येशील परी कैसे कर्म, मथुराधीश जो नरेंद्रोत्तम. जाते सत्यवर्मा नाम, मही लागी मीरवतसे. तयाची कन्या लावण्यराशी, सद्विवेकी पुण्यराशी. ती ते वरोनी कृत्रिमासी, विक्रमाते तोषवावे. तो विष्णू विक्रम मूर्ती ऐसी, स्वशक मिरवेल महिसी. तो येता तव उदरासी, मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रम सुताचे मुख, हरेल सर्व शाप दुःख. मग भूलोका ते होऊनी विन्मुख, स्वर्गलोकवासी होसी तू. ऐसे बोलता सहस्रनयन, गंधर्वा पावला तुष्टभान. जैसे मृत्युवेळी पियुषपान, लाभलेसे दैवाने. की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त, दैवे मांदुस लाभ होत. की सरिता ओघी जात वाहात, सांगडी हाता लागली. की परम दुष्काळी न मिळे अन्न, बडंग रूप दावी दुरून. ते आपंगिले सुरभीने, तैसे झाले गंधर्वी. असो मग तो सुरोचन, तया झाले स्वर्गपतन. वायुचक्री मिथुळा कानन, सेविता झाला येऊनी. परी तो येताची स्पर्शिता मही, होऊनी गेला गर्धव देही. मग रासभ पंक्ती कानन प्रवाही, चरू लागे नित्यशा. तव त्या गावी कुल्लाळ कमठ, उत्तम नामे असे सुभट. तो संचरोनी कानन वाटे, गर्धवाते शोधितसे. शोध शोधिता कमट कुल्हाळ, देखिले गर्धव मंडळ. त्या गर्धवात हा शापबळ, गर्धव रूपी मीरवतसे. मग तेणे हा कोणी गर्धव समस्त, नेता झाला स्वसदनांत. त्याज सवे गर्धवत्यांत, कुल्लाळ शाळे गेलासे. गेला परी बहुदिवस, तया कुल्लाळ गृही असे. यावरी कमट तो स्वसदनास, दरिद्रांत पावला.
तेने करुणी गर्धभ समस्त ओपिले परा घेऊनी वित्त परी तो गर्धभ स्वसदनांत रक्षोनिया ठेविला रक्षिला परी एकटा द्वारी गर्धभ मनी विचार करी एकांती एकट्या परी कमट कुल्हाळे ठेविला मग रात्र पाहोनी दोन प्रवर कुल्हाळा ते बोले उत्तर की सत्यवर्म्याची कन्या सुंदर करुणी द्यावी मजकांता ऐसे दिनोदीन पुकारिता कमठकानी होय ऐकता मग सदना बाहेर येऊनी तत्वत्ता निजदृष्टीने विलोकी परी कोठे काही पाहत्या प्रती वसत नाही कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना ऐसा होऊनी साशंकित पुन्हा सदना माझी जात तो गर्दभ पुन्हा पाचारुनी त्याते दारा द्यावी म्हणतसे पुन्हा कमठ येत परतोन पाहता बोले याचे वदन परी गर्धभ बोलतो ऐसे वचन हे तो कोणा कळेना मग साशंकित होय चित्ती कोण बोले तो गृहाप्रती संशयेत तया चित्ती उभा राहे कमठ तो कमठ सन्मुख उभा असता गर्धभ विचार करी चित्ता म्हणे भ्रांती फेडावी आता आपुलिया शब्दाची मग कमठा जवळी पाचारुण बोलता झाला गर्धभ वचन म्हणे महाराजा संशये दारुण पाहत हससी किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू ऐकतोसी कानी तरी सत्यवर्म्याची मज नंदिनी करुणी देई ते भाजा ऐसे गर्धभ बोलता वचन कमठ खोचे बये करून जरी हे ऐकिले पराने तरी शिक्षा होईल आमुते आहारे प्रत्यक्ष गर्धभ तव मिसळू पासी सोय राणीव मेरू मशक तेवी मानव समरंगण मीरविसी कोठे राजा कोठे रजक कोठे तुरे मागणार भीक कोठे मेरू कोठे मशक अर्की खद्योत मीरवला ऐसा विचार कमठ करीत म्हणवे बरवे नव्हे यात तरी आता त्यजुनी ग्रामाते परदेशा प्रती वसावे तरी आता विपर्यास कळता सत्यवर्मा रायास तो शिर छेदुनी कसायास अर्पील जाण निर्धारे ऐसा विचार करिता चित्ती तो उदयास पावला गभस्ती मग कांतेसी सांगुनी गर्धभ नीती पलायनास निश्चय केला पै परी ते मूढ दोघे जण जया लागी नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना पशु असती वाचारहित हा गर्धभ बोलतो मात तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना म्हणून असती मूढपणे योजिले त्यानी पलायन त्याची गर्धवी ग्रंथिका वाहोन संसार ग्रंथिका भरियेली संसार वाहोनी गर्धवावरता त्या सवे चालती उभयता सहजस्थिती चालता ग्रामद्वारी ते आले परिद्वार रक्षक तेथे असती तीही पाहता तयांची स्थिती समजोनी त्यांची पलायन रीती तार्किक ज्ञाने करून या मग ते हटकिती कमठा कारणे म्हणती संसार गंधर्वी वाहोन किमर्थ तू पलायन करिशी सांग कमठारे ऐसे पुसता द्वार रक्षक तेव्हा तो झाला भये व्यापक न बोले वचन काही एक मुखस्तंभ बावरी येला तरी ते नाना युक्तिप्रयुक्ती पलायना अर्थ पुसती परी तो नवदे दुःखाप्रती संशयांत मीरवतसे मनांत म्हणे कमठ कुल्लाळ तरी हा अर्थ वधू केवळ तरी संध्या हा वडवानळ अंगस्पर्शील आमुचे म्हणून त्या ते न बोलेची काही मुखस्तंभ विचरे वाचा प्रवाही मग ते द्वारपाळ प्रज्ञा देही अटक करीती कमठाते म्हणती ऐसी वस्ती टाकून कमठा तू करिशी पलायन तरी ते राया ते श्रुत करून मग बोळवू तुझ कमठा
ऐसे वधुनी द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळ म्हणती महाराजा कमठ कुल्लाळ ग्रामांतुनी जातसे मग त्वरे पाठवणी आपुले दूत कमठ आणिला राजसभेंत सभास्थानी जाताच त्याते रावस्वमुखे पुसतसे म्हणे काय झाले दुःख मात कोणते दुःख तुझ वसत झाले म्हणून ग्रामाते सांडुनिया जासी तू ऐसी असता महारहाटी तू कोणे अर्थे झालासी कष्टी तरी तो अर्थ वदोनी होटी श्रुत करी आमुते म्हणे कमठा सत्यवर्मा नाव मिरवत मही आम्हा तरी सत्य चालवीन नेमा नामा समान वर्त तसे ऐसे बोलता राववचन कमठ बोले राया कारणे हे महाराजा प्रजापालन करणे दक्ष तुम्हीच आहा की परिमाते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नये बोलो जाता प्राण जाये देहमुक्त होईन राव म्हणे मजकडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की तरी या बोला कारणे संशय मिरवीत असेल मने तरी माझे सदैव वचन घेई घेई कमठा तू ऐसी बोलता राजेंद्रवाणी कमठ तुकावी ग्रीवे लागुनी म्हणे महाराजा ऐसी वाणी भाषा द्यावी मज आता अवश्य म्हणोनी सत्यवर्मा करतळ भाष देत उत्तमा मग म्हणे कमठा क्लेशवर्मा वदोनी दावी मज आता येरू म्हणे नरेशा एकांती दावीन शब्दलेशा ऐसे बोलता कमठ सहसा एकांता ते चालिले कमठ आणि नरेंद्रोत्तम एकांती बैसले शुद्ध आश्रमा मग कमठ म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदरींची कन्या युवती नाम जियेचे सत्यवती महीवरती मीरवतसे तरी काय सांगू विपर्यास एक गर्धव मम सदनास तो रात्री पाचारुनी आम्हास विपरीत वाणी बोलतसे बोलतसे कैसे रीती की मजदारा करुणी दे सत्यवती ऐसे बोलता चक्रवर्ती भये व्याप्त मन माझे अहो हे पशु काय बोलत जरी राया ते होत श्रुत मग तो माते सदनासहित कोपानळी जाळील ऐशा भयाची उमजोनी वार्ता त्रास योजिला आपुले चित्ता म्हणून राया सोडूनी स्वार्था ग्रामाबाहेर जातसे ऐसे बोलता कमठ कुल्लाळ मग विचार करीतसे नृपाळ चित्ती म्हणे पशु केवळ वाचा रहित असती की तरी तो पशु न म्हणावा सर्वथा कोणी तरी असेल देवता परीक्षेविण माझी हे चित्ता पशुवेशे नटला असे ऐसा विचार करुणी चित्ती बोलता झाला कमठा प्रती म्हणे कमठा भयचित्ती धरू नको या हेतू तरी आता कुशळपणे दावू आपले भावलक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यवती ओपावी तरी तू आता सेवोनी सदन स्वस्थ करी आपुले मन गर्धभ करिता तू ते भाषण उत्तर युक्ती तू ऐक तू ते बोलता गर्धभ मात तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा केले परी राज उत्तर आले आहे तव बोलावर तरी धातू ताम्राचे मिथुळा नगर करुणी द्यावे सर्वस्वे पूर्ण झाली या ताम्रवती मग आपुल्या ते देईल सत्यवती ऐसे सांगुनी तया प्रती तुष्ट करी चित्ता ते ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे सांगोनी दिला उत्तर नेम तुष्ट करोनी मनोधर्म बोळविला कमठ तो मग तुष्ट होवोनी कमठ चित्ती
जाता झाला सदनाप्रती, तो असता चळा पावोने गभस्ती. मही रात्र संचरली, रात्र झाली 2 प्रहर, तव गर्धब बोले उत्तर. एकमठा तू नरेश्वर, सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशुयुक्ती, कमठ उत्तर दे तया प्रती. म्हणे महाराजा नृपाप्रती, श्रुत केले आहे मी. केल्यावरी प्रत्युत्तर, राये दिधले अनिवार. की ताम्रधातूचे मिथुळा नगर, करुणी द्यावे आमुते. ग्राम झालिया ताम्रसदनी, अर्पीन त्याते नंदिनी. ऐसिया बोल प्रकरणी, बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐसिया बोला सरळा, असेल काही दावा कळा. तुष्ट करोनी नरेंद्र पाळा, सत्यवती वरावी. त्याते ताम्रवती देवोन, ग्रहण करावे कन्यारत्न. जैसे दानवा सुरा देवोन, पियुष घेतले देवाने. किंवा कष्टाते कचे ओपुनी, हरोनी गेला संजीवनी. देवी राया ते तुष्ट करोनी, सत्यवती हरिका. तरीकाच देवोनी 5 घेणे, हे तो बुद्धिमंत लक्षण. असेल काही या प्रमाण, करुणी दावी महाराजा. ऐशी कमठ बोलता उक्ती, हास्य करी गंधर्वपती. म्हणे रायाची विशाळमती, नव्हे कमठा या प्रकरणी. अरे हे मतगटी रत्नकोंदणी, जरी तो आराधिता वाणी. तरी करोनी देतो येची क्षणी, अमरनगरी समानकी. की सबळ शक्रांची संपत्ती, आणुनी देतो तया प्रती. तेथे मागणे ताम्रवती, अदैवपणी हे काय. असे सकळ काननाब्धी सुरभी रत्न, कल्पतरुवादी 14 करुणी. तै ताम्रवती मागणे वाणी, अदैव वाणी हे काय. ती सुरभी अब्धिरत्न, मागता देतो आणून. तेथे ताम्रवती नगर पूर्ण, अदैव वाणी हे काय. की रेवा काननीचे पाषाण, निधी चिंतामणी देतो करून. तै ताम्रवती नगर मागोन, अदैवपणे हे काय. तरी आता असो कैसे, जैसे ज्याचे संचित असे. तैसी बुद्धी होय प्रकाश, प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कमठा अतिनिगुती, जावोनी सांगावे राया प्रती. की मिथुळा ग्राम ताम्रवती, ग्रहण करी नरेंद्रा. अवश्य म्हणोनी कुल्लाळ, जावोनी वंदिला मिथुळा पाळ. म्हणे महाराजा भूपा कुशळ, बोलिला ते ऐकावे. म्हणे सिद्ध करोनी सत्यवती, कृपे ओपिजे माझे हाती. आज रात्री ताम्रवती, निजदृष्टी पाहशील. ऐसे पशुचे वाग्वचन, कमठमुखे राव ऐकून. अवश्य कुल्लाळा ते म्हणून, सदना ते पाठवी. कुल्लाळ येताची स्वधामा, म्हणे प्राज्ञिका गर्धभोत्तमा. राया सांगता ऐसा महिमा, स्वीकारिले रायाने. केला प्रत्यक्ष विश्वकर्मा, तो म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा. कवन कामिक काम तुम्हा, वेधलासे महाराजा. येरू म्हणे विराट स्वरूप तनया, मुख्य माझी तो ब्रह्मकाया. काम उदेला गुरुराया, मिथुळा की जे ताम्रवती. विश्वकर्मा तुझे नाम, तरी जाणसी सकळ विश्वाचे कर्म. कर्म ओपुनी जगद्रूम, सुपंथ पंथा लाविले. तरी सकळ कर्म निर्माण करता, म्हणून विश्वकर्मा नाम शोभत. आहेस म्हणून त्या अर्थे, पाचारिले तू ते मी. तरी जगद्गुरु तू कर्म पाड, निवारी तू माझे इतुके साकडे. ताम्रवती मिथुळा कोट, करून द्यावी महाराजा. ऐसी ऐकता गंधर्ववाणी, मागिले पररींची यामिनी. विश्वकर्मा ग्रामधामी, कृपा करोनी हास तसे. कृपा दृष्टी अभीट करिता, ताम्रधातू ग्राम समस्त. व्याप्त धामे सर्वथा, ताम्रवर्णी लखलखित. राजा अंत्यजादी सवे सकळ,
कोणी न उरला धामी दुर्बळ ताम्रवाटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मीरवले ऐसे करोनी विश्वकर्मा अदृश्य गेला आपुले धामा येरीकडे उदयोत्तमा होता पाहती ग्रामजन तो ताम्रधातू अंगणासहित धामे विराजले सुशोभित ऐसे पाहताची अपरिमित ठक पडले जगासी म्हणती हे काय अपूर्व झाले नघडे तेची घडून आले परिराये पाहताची जाणवले खूण परीक्षा चित्ताते मग मनांत म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा परिलौकिक अतिजगदुर्गमा हेळणे ते पावेन मी तरी हे जग दुर्गमनो हे भले द्विमुख सावज होऊनी बैसले पैशून्याची देखुनी पावले दंशावया धावती तरी आता गुप्तगुपे कन्या ओपुने कुल्लाळाते स्वग्रामधामा कारणे विभक्त दूरदेशी वसवावी ऐसा विचार योजुने चित्ती मग पाचारुने कमठाप्रती लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले तयाने म्हणे महाराजा ऐक कन्या गर्धवा ओपिता देख लोकनिंदा पतन शब्द चारवाक प्रविष्ट होईल भवने की तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊनी जावी सदनाप्रती परी या गावी न करुणी वस्ती दूरदेशी वसावे ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे कुल्लाळ कमठ मग सदनी येऊनी संसार थाट वस्त्रिग्रंथिका वाहिली अर्क झाला अस्तमानी पुन्हा प्रवेशे राजसदनी म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्ध आहे जावया राव पाचारुणी कन्या युवती म्हणे पवित्र सत्यवती तू ते अर्पिली देवाप्रती स्वीकारावे तया ते म्हणशील परीक्षिले कैसे तरी मिथुळा ताम्रवती लेशे क्षणन लोटता केले असे तस्मात देव निश्चयेतो तरी तू त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाचा कोण मी तोची परीक्षेला निश्चये करून देवतारूपी गर्धबतो करिसी सहसा अनुमान तरी काया वाचा मने करून शुची होऊने उत्तीर्ण उभय कुळा हेची करी जरी गर्धब म्हणून अपमानिसी तरी डाग लागेल मम कुळासी आणि तो कोपला विपर्यासी पतन शापा उपील की तरी ऐसे करी नंदनी युक्ती प्रयुक्ती तया लागुनी गर्धब देहाचा त्याग करुनी स्वस्वरूपी मिरविका तेणे करुनी उभय कुळपक्षी उद्धारार्थ मिरवेल दक्षी तरी आता शुद्धकांक्षी कमठ सदना सेविका ऐसे बोलता ती ते सदनी अवश्य म्हणून शुभाननी मग कुल्लाळ गृही जात घेऊनी निशी माझी संचरली घरी म्हणता बोटा लावुनी दावी भरता सत्यवती ऐसे बोलता रावपुसे कमठासही धावितांची राव लागे पायी म्हणे महाराजा हे जावई पाळण करी कन्येचे ऐसे बोलता तया पर गर्धब बोलता झाला उत्तर राया तव भाग्य असे थोर मी जावई तुझसे पाहे माझी कळा गर्धब देही लोकयांते म्हणतील काही परी हे असो निंदा प्रवाही परी धन्य भाग्य तुझे की राया तरी ऐकमात शक्रशापे गर्धब देहांते मी विचरतो कृत्रिम मते ना तरी सुरोचन गंधर्व मी मग मुळापासून समूळ कथा सांगुनी तोषविले नृपनाथा ऐशी नृपे ऐकुनी वार्ता तुष्टचित्ती मीरवला मग देवनी लावण्यराशी राव गेला स्वसदनासी
भरता देवने सत्यवतीसी कुल्लाळा ते प्रार्थोनिया राव जाता स्वसदनी कमठ सत्यवतीसी घेऊनी अवंतिकेचा मार्ग धरुनी गमन करी रात्री तू असो आता पुढले अध्यायी सत्यवती करील काही तेची कथा परिसावी अवधान देऊनिया धुंडीसूत नरहरिवंशी मालू नटला संत सेवेसी सेवा प्रसाद तयापाशी रात्रंदीन मागतसे इति श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचविंशतितमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणम् अस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार पंचविंशतितमाध्याय संपूर्णम्।